कारण जो पंढरीचा पांडुरंग परमात्मा 28 युग झालं विटेवरती उभा आहे, तो फक्त आई वडिलांच्या सेवेचं महात्म्य म्हणून उभा राहिलेला आहे. दुसरं तिसरं त्या पुंडलिकरायाने काही पुण्य केलेलं नाही. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. वैकुंठावरून साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आणण्याची ताकद फक्त आई वडिलांच्या सेवेने आहे. म्हणून जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा मात्र करायची. कारण विसरू नको तो आई बाबा, विसरू नको तो आई बाबा, जिनवे काया काया वेळा मिळणार नाही आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा बाबाची माया. बंगला गाडी मोटर सायकल माडी, आई बाप मिळणार नाही नको तो आई बापाला, काया काया वेऱ्या मिळणार नाही बापाची माया, मिळणार नाही आई बापाची माया. या जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल, परंतु एकदा मातीआड गेलेली आई परत पाहायला मिळणार नाही. तुम्ही नंतर गेल्याच्या नंतर कितीही आई आई करा, आई ती पाहायला मिळणार नाही. मातीआड गेलेला बाप तुम्ही नंतर कितीही पाहण्याचा प्रयत्न करा, एकदा गेल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आई बाप आहे तोपर्यंत त्यांची किंमत जाणायला शिका. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही श्रीमंत व्हा, अवश्य झालंच पाहिजे. कारण धनाशिवाय काही चालत जरी नसलं तरी त्या धनाच्या पाठीमागं तुमच्या कोट्याच्या बंगल्याच्या समोर जर तुमचे आई वडील बसलेले असेल ना, तर तुमच्या बंगल्याला स्वर्गातील महालापेक्षाही जास्त किंमत आहे. आणि जर तुमच्या घरात देवघर आहे कोट्या रुपयाचं, लाखो रुपयांचं तुम्ही देवघर बांधले, परंतु आई बापाला जर गोठ्यात जागा असेल ना, तुमच्या त्या देवघरात देव यायला तयार नाही आहे. तोपर्यंत आई वडिलांची सेवा करायला सांगा. अहो, आई बापाची माया जर तुम्हाला पाहायची असेल ना, तर कधीही एकुलता एक मुलगा, काय सांगते नीट ध्यान देऊ नाही का, आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा एखाद्या कुटुंबात असू द्या आणि तो मुलगा आई बापातून वेगळं राहू द्या. अहो, बाप समाजासमोर काही दाखवणार नाही, पण त्या बापाला रात्रीचं जाऊन पहा, धाय मोकळून तो बाप रडत असतो. कधीतरी आपल्या बापाला मिठी मारा आणि बापाचं दुःख जाणून घ्या. अहो, बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही, आई आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही. आई बाप गेल्याच्या नंतर कितीही आई आई करा आणि कुणालाही आई बाप माना, कोणीही आई बाप व्हायला तयार नसतं. आज माता माऊल्यांना जर माहेरच आठवायचं झालं ना, आई वडील आहे तोपर्यंत माहेरात जात जा. आईबाप गेल्याच्या नंतर तुम्ही कितीही माहेरात जा, तुम्हाला कोणीही विचारणार नाही. माहेरात गेलात ना, एक मुलगी म्हणून जायचं नाही, एक पाहुणी म्हणून जायचं. उभ्या उभ्या जायचं आणि रिकाम्या हाताने माघारी यायचं. अहो, जोपर्यंत आईबाप जिवंत आहे तोपर्यंत मोकळी पिशवी नेलेली भरलेली माघारीच येते. त्यावेळेस समजायचं कुण्याही लेकीची आईबाप माहेरामध्ये जिवंत आहेत. अगं तायडे, अगं कुरडया केल्यात, उन्हाळ्याचे दिवस आहेत, कुरडया मिळत नाही का हो लेकीला? कुरडया भरून देईल, पापड भरून देईल, लोणचं भरून देईल, कांदा काय द्यायची वस्तू आहे का हो? अहो, पिशवीत कांदे भरून देईल, बटाटे भरून देईल, आणलेला बाजार आई लेकीसाठी भरून देतील. अहो, तांदूळासारखी वस्तू मिळत नाही का हो? तांदूळही देईल का? तर या तांदळाचा भात जर माझ्या लेकीने घरी गेल्यावरती केला ना, तर लेकीला माझी आठवण येईल. आई आहे तोपर्यंत आईची माया जाणायला शिका. आईबाप गेल्याच्या नंतर माहेरात तुम्हाला जीव कोणी लावणार नाही. 10 मध्ये एखादा भाऊ निघाल, आई बापाची आठवण होऊन देणार नाही, परंतु सगळेच निघतील खात्री नाही. भावा बहिणींनाही एक विनंती आहे, अहो, आई बाप आहे तोपर्यंत भावाच्या फोनची वाट पाहू नका. कधी माझा दादा फोन करेन आणि मला माहेरात बोलवील. तुमच्या दोघांचं नाही पटलं तरी चालेल, पण आई बापासाठी उभ्या उभ्या का होईना माहेरात येऊन जात जा. कारण अहो, 60 वर्षाची आई आहे, आपली 30 वर्षाची लेक आहे. आई इतकी चातकासारखी लेकीची वाट पाहते. यात्रेच्या सणाला आणि दिवाळीच्या सणाला माझी लेक आल्याच्या नंतर मी दिवाळी करीन, अशी म्हणणारी माहेरात आई असावी.
त्यावेळेस माहेरात माहेर पण जिवंत आहे. आणि ज्या वेळेस हीच लेक माहेरातून सासरी जायला निघते ना, त्यावेळेस बापाच्या हातात कारभार राहिलेला नसू द्या, तरीही बाप जीवन जगत असताना 10 रुपये 20 रुपयाची एकमेकाची नोट जुवत तो पिशवी घालून ती नोटा ठेवितो. आणि आपली तायडी ज्या वेळेस सासरी जायला निघते ना, त्यावेळेस 500 रुपये का होईना बापाकडे साचलेला असू द्या, बाप लेकीच्या हातावरती टेकवतो आणि म्हणतो, तायडे अगं दाद्याने कसली साडी घेतली मला माहीत नाही, परंतु ऐक ना तायडे, तुला पटली का नाही पटली मला माहीत नाही, परंतु ही बगरीब बापाची एक साडी घेऊन जा गं तायडे. माझ्या हातात कारभार राहिला नाही, परंतु तुझ्या लेकरांना खायला घेऊन जा, असं म्हणणारा माहेरात बाप आहे ना, तोपर्यंत माहेरात ताईनं जायला शिका. माहेरात आईबाप गेल्याच्या नंतर काहीही तुम्ही कितीही शोधत बसला तरीही ते मिळणार नाहीत. दादांना ही एक विनंती आहे, आईबाप गेल्याच्या नंतर घराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही आईबाप शोधा, तुम्हाला मिळणार नाही. त्यांची बसलेली जागा तुम्हाला आठवेल, असं वाटेल माझं दादा तिथं बसायचं, मला बोलायचे, अरे पिंट्या तू आला का, तू जेवला का, असं म्हणणारा बाप जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत एकदा घट्ट बापाला मिठी मारा आणि म्हणा, माझं आतापर्यंत चुकलं असेल मला माफ करा, पण इथून पुढे मी तुम्हाला काही बोलणार नाही. याच्यासारखंच बस सुख तुम्हाला जीवनामध्ये हवं आहे. आणि हे सुख ज्याला कमवता आलं ना, तो खऱ्या अर्थाने पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा, हाच परमार्थ खऱ्या अर्थाने आधी सांगितला आहे. आणि नंतर काही असेल तो दुसरा परमार्थ. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाला विनंती आहे, प्रथम आई वडील ओळखायला शिका आणि नंतर देवधर्म करायला शिका. सगळ्यांनी एकदा त्या विठ्ठलाचं प्रेमाने भजन करायचं, सगळ्यांनी हात वर घेतले आणि भजन झाल्याच्या नंतर कीर्तन सेवा संपणार आहे. घरातल्या मंडळींनी सगळ्यांनी आरतीसाठी